नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो, कारण मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडक्या बहिणींसाठी सरकारनं डबल एक गिफ्ट योजनेबाबत मोठा हा निर्णय घेतलेला आहे। तर कोणकोणत्या बहिणींना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे व कोणकोणत्या बहिणीला पुढील हप्ते आहे मिळणार आहे याविषयीची थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, हिवाळी अधिवेशनामध्ये काय निर्णय घेतलेला आहे याविषयीची सुद्धा आपण थोडक्यात माहिती पुढे पाहणार आहोत। तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मित्रांनो यापुढे मी तुम्हाला असेच यूट्यूबच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवनवीन अपडेट सांगत असतो। मित्रांनो, ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी यावर्षी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये मित्रांनो दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात। या योजनेला अंतिम अर्थसंकल्पामध्ये मंजुरी देण्यात सुद्धा आली होती। त्यानंतर लगेच जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली। आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे 5ही हप्ते मित्रांनो जमा केलेले आहे। आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्समध्ये जमा करण्यात आला होता, म्हणजे ऑक्टोबरमध्ये महिलांच्या खात्यामध्ये एकाच वेळी 3,000 रुपये जमा करण्यात आले होते। दरम्यान आता डिसेंबरचे पैसे खात्यावर कधी जमा होईल याकडे लाडक्या बहिणीचं हे लक्ष लागलेलं आहे। जर राज्यात पुन्हा एकदा आमचं सरकार आलं तर लाडक्या बहिणींना खात्यामध्ये आम्ही 2100 रुपये जमा करू, अशी घोषणा महायुतीच्या नेत्याकडून करण्यात आली होती। आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे, त्यामुळे 2100 रुपये कधी खात्यामध्ये जमा होईल याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष आहे। याबाबतची माहिती देताना अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतूद केली जाईल। ही योजना सुरूच राहणार असून कधीही बंद होणार नाही, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी दिली होती। त्यामुळे आता पुढच्या वर्षी लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे। आता लाडकी बहीण योजनेबाबत माहितीची मोठी माहिती समोर येत आहे, ती म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी दिली आहे। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 35,788 कोटीचा पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहे। त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयाची तरतूदही करण्यात आलेली आहे। यासोबतच मित्रांनो, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत 3,050 कोटी रुपयाची सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ता व पूल बांधणीकरता 1,500 कोटी रुपयाची व मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत 1,250 कोटी रुपये, तर मुंबई मेट्रोसाठी अर्थसहाय्य म्हणून 1,212 कोटी रुपये आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी 514 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। या दरम्यान मित्रांनो, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटी रुपयाची तर अन्नपूर्णा योजनेसाठी 514 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। हे लाडक्या बहिणींसाठी एक डबल गिफ्ट मानलं जात आहे। तर मित्रांनो, आपली व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर चॅनलला पहिल्या बार आपलं पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।